नमस्कार मित्रांनो, युवराज अकॅडमी 24 या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. तर मित्रांनो, आगामी काळामध्ये होणारी मुद्रांक शुल्क विभागाची भरती जी काही परीक्षा आहे, या परीक्षेमध्ये म्हणजे मित्रांनो जेवढ्या परीक्षा टीसीएस घेणार आहे त्या सर्व स्पर्धा परीक्षेसाठी हा महत्त्वाचा प्रश्न असणार आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आदिवासी जमाती आणि त्या कोणत्या राज्यामध्ये आहेत हे आपल्याला पाहणं गरजेचं असणार आहे. मित्रांनो, टीसीएस आदिवासी जमातीवर 100% प्रश्न विचारतं. त्या आदिवासी जमातीवर का एक लिंगोत्तर किंवा कोणत्या राज्यामध्ये आदिवासी जमाती सर्वात जास्त आहेत हे सुद्धा विचारण, किंवा महाराष्ट्र राज्यात जी काही 2011ची लोकसंख्या या लोकसंख्येमध्ये मग भारताची एवढी लोकसंख्या आहे त्यापैकी आदिवासी जमातीचं प्रमाण किती, त्यामध्ये साक्षरता किती, स्त्री पुरुष प्रमाण किती, राज्यामध्ये आदिवासी सर्वात जास्त आहे, महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये आदिवासी सर्वात असे वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रश्न आपल्याला विचारले जातात. तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण राज्य आणि त्या राज्यामध्ये आढळत असणाऱ्या महत्त्वाच्या आदिवासी जमाती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे मित्रांनो. तर 100% या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न दिसतो म्हणजे दिसतो. तर चला मित्रांनो, आता वेळ न लावता व्हिडिओची सुरुवात करूया. पहा, आसाम राज्यामध्ये कोणत्या आदिवासी जमाती आढळतात? गारो, जैतिया, धुतिया आणि मिकीर हे आदिवासी जमाती मित्रांनो आसाम या राज्यामध्ये आढळतात. यावर आधारित बरेच वेळेस टीसीएसने प्रश्न विचारले आहेत. गुजरात राज्यामध्ये भिल्ल नावाची आदिवासी जमात गुजरात या राज्यामध्ये आढळते. झारखंड राज्यामध्ये आढळणारे आदिवासी जमात गोंड, मुंडा, तोरबा, संथाल आणि कुरुख. पहा, झारखंड राज्यामध्ये गोंड, मुंडा. पहा, मुंडा विचारले. पहा, मुंडा नावाची आदिवासी जमात खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आढळते असा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला होता. हा प्रश्न मित्रांनो टीसीएसने विचारलेला वारंवार प्रश्न आहे. मुंडा ही झारखंड राज्यामध्ये आढळणारी आदिवासी जमात आहे. कोणत्या? झारखंड राज्यामध्ये. मित्रांनो, टीसीएस काय राज्य त्याच्या संबंधित असलेल्या आदिवासी जमाती, राज्य त्याच्या संबंधित असलेल्या सांस्कृतिक नृत्य याची संबंधित प्रश्न विचारतं. त्रिपुरा. पहा, त्रिपुरा, चकमा. त्रिपुरा राज्यामध्ये चकमा आणि लुसाई. पहा, त्रिपुरा या राज्यामध्ये चकमा आणि लुसाई नावाच्या आदिवासी जमाती आढळतात. चकमा आणि लुसाई त्रिपुरा राज्य. उत्तरांचल राज्यामध्ये भुतिया. उत्तरांचल राज्यामध्ये भुतिया. भुतिया ही आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर भुतिया नावाची आदिवासी जमात उत्तरांचल या राज्यामध्ये आढळते. केरळ राज्यामध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमात पहा, मोपला आणि उर्ली. केरळ राज्यामध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमाती मोपला आणि उर्ली आहेत. कोणत्या आहेत मित्रांनो? मोपला आणि उर्ली ह्या केरळ राज्यामध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमाती. त्याच्यानंतर छत्तीसगड राज्यामध्ये कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा आणि उराब छत्तीसगड या राज्यामध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमाती आहेत. पहा, छत्तीसगडमध्ये कोरबा, भिल्ल, मुरिया, बैगा आणि उराब छत्तीसगड राज्यामध्ये आढळतात. नागालँड राज्यामध्ये नागा, खासी, गारो, आओ, अंगामी. पहा, याच्यामध्ये तुम्हाला नागा, खासी आणि गारो ह्या तीन विशेष करून लक्षात ठेवायचे. प्रश्न विचारला जाईल की गारो नावाची आदिवासी जमात भारतातील कोणत्या राज्यामध्ये आढळते? तर गारो, खासी आणि ह्या आदिवासी जमाती नागालँड या राज्यामध्ये आढळतात. लक्षात ठेवायचे. आंध्र प्रदेश राज्यामध्ये आढळणारे आदिवासी जमात पहा, कोळम आणि चेंचू. पहा, कोळम आणि चेंचू ह्या आदिवासी जमाती आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळतात. कोणत्या कोणत्या? चेंचू आणि कोळम ह्या आदिवासी जमाती आंध्र प्रदेश या राज्यामध्ये आढळतात. पश्चिम बंगाल राज्यामध्ये पहा, बंगाल आणि ओरान. बंगाल, संथाल आणि ओरान ह्या आदिवासी जमाती पश्चिम बंगाल या राज्यामध्ये आढळतात. ओरान लक्षात ठेवा, ओरान. महाराष्ट्र राज्यामध्ये भिल्ल, गोंड आणि वारी ह्या आदिवासी जमाती महाराष्ट्र राज्यामध्ये आढळतात. आता पहा, भिल्ल नावाची जी काही आदिवासी जमात, गोंड नावाची आदिवासी जमात ह्या जमाती मित्रांनो महाराष्ट्राचा जो काही पूर्व भाग आहे या भागामध्ये सर्वात जास्त आहेत. आणि वारली नावाची जी काही आदिवासी जमात आहे ही मित्रांनो ठाणे जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त आढळते. आणि वारली पेंटिंग सुद्धा प्रसिद्ध आहे मित्रांनो. लक्षात ठेवा, वारली पेंटिंग ही कोणत्या आदिवासी जमातीशी संबंधित आहे? तर मित्रांनो सुद्धा प्रश्न आदिवासी विभाग जी काही भरती झाली आता या भरती हा विचारलेला होता की वारली नावाची आदिवासी जी काही पेंटिंग आहे ती कोणत्या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त प्रसिद्ध आहे? ते ठाणे जिल्ह्यामध्ये. आणि वारली जमातीचे जे काही लोक आहे मित्रांनो ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त ही वारली आदिवासी जमात आढळते. आणि मित्रांनो शिक्षण अधिकारी जो काही पेपर झाला आदिवासी विभागाचा त्यामध्ये हा प्रश्न विचारता की वारली जनक कोणाला म्हणतात? वारली पेंटिंगचा जनक कोणाला म्हणतात याचं उत्तर तुम्हाला सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये द्या. हा प्रश्न आदिवासी विभाग भरतीमध्ये शिक्षण अधिकारी या पदासाठी विचारलेला. त्याच्यानंतर पहा, मेघालय राज्यामध्ये आढळणाऱ्या आदिवासी जमाती गारो, खासी आणि जैतिया मेघालय या राज्यामध्ये आढळतात. गारो, खासी आणि जैतिया. सिक्कीम राज्यामध्ये लेप्चा. पहा, सिक्कीम राज्यामध्ये लेप्चा ही नावाची आदिवासी जमात आढळते. तामिळनाडू राज्यामध्ये तोंडा, कोट आणि बदगा.
आता तोडा नावाची आदिवासी जमात कोणत्या राज्यामध्ये आढळते हा प्रश्न मित्रांनो बऱ्याच वेळेस आलेला आहे. तोडा, कोट आणि बदगा ह्या आदिवासी जमाती तामिळनाडू या राज्यामध्ये आढळतात. ठीक आहे. तर तामिळनाडूचं कोणतं नृत्य प्रसिद्ध आहे मला कमेंट बॉक्समध्ये तुम्ही नक्की सांगायचं आहे. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण आदिवासी जमाती, त्याशी संबंधित असलेले राज्य आणि त्यावर वेगवेगळ्या परीक्षेमध्ये कशा स्वरूपाचे प्रश्न विचारतो यावर थोडक्यामध्ये आपण डिस्कस केलेले आहे. मित्रांनो व्हिडिओ छोटाच होता, परंतु 100% या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला फायदा होईल याची गॅरंटी मी घेतो. मित्रांनो जर तुम्हाला पोलीस भरती, त्याच्यानंतर वन विभाग भरती या भरतीची तयारी करत असाल आणि जर तुम्हाला बेसिक गणित तसेच मित्रांनो मीडियम लेवलचं गणित जर चांगल्या प्रकारे करायचं जर असेल तर खाली जो काही नंबर स्क्रोल होत आहे या नंबरशी तुम्हाला संपर्क साधू शकता आणि ती बॅच जॉईन करू शकता. अति माफक मित्रांनो या ठिकाणी ठेवलेले, त्यामुळे तुम्ही त्याचा नक्की फायदा घेऊ शकता. ठीक आहे. तर या ठिकाणी थांबूयात मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन माहिती नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत थँक्यू, धन्यवाद, टेक केअर, बाय बाय.